आपण बघत आहोत उत्तर महाराष्ट्रातील पहिली महिला साई पालखी। या पालखीचा बहुमान जय मा साई सेवाभावी बहुउद्देशीय महिला संस्था या संस्थेच्या वतीने आयोजित साई पालखीला जातो। सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील संस्थेच्या वतीने मोठ्या उत्साहात नाशिक ते शिर्डी साई पालखी आणि पदयात्रा सोहळ्याची सुरुवात काल करण्यात आली। संस्थेच्या अध्यक्षा अर्चना शुक्ला, वंदना शुक्ला, अपर्णा दुबे, समीक्षा पांडे, स्मिता भुतडा, माधुरी तिवारी, वर्षा शुक्ला, ज्योति शुक्ला, अलका दुबे, किरण दुबे, ज्योति दुबे, विजय द्विवेदी या सध्या संस्थेच्या पदाधिकारी आहेत। या पालखी सोहळ्याला त्या स्वतः जातीने उपस्थित होत्या। सत्तावीस डिसेंबरला पहाटे रामकुंड साई किरण धाम येथून पालखी सोहळ्याची सुरुवात होते। पुढे शालीमार, गडकरी चौक ते कालिका मंदिर अशी साई पालखीची मिरवणूक निघते। कालिका मंदिर येथे आगमन होताच प्रथम देवीचे भजन, देवीची आराधना केली जाते, नंतर साई आरती होते आणि मग पालखी पुढे मार्गस्थ होते। मात्र दरम्यान कालिका मंदिर येथे जय मा साई सेवाभावी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या वतीने महाप्रसादाचं देखील आयोजन केलं जातं। यावेळी मोठ्या संख्येने भाविक महाप्रसादाचा देखील लाभ घेताना आपण बघू शकतो। या यात्रेचा पहिला थांबा हा शिंदे पळसे येथे असतो। अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने वाजत गाजत पालखी 31 तारखेला शिर्डी येथे पोहोचते। शिर्डीला साई दरबारात मोठ्या भक्तिभावात या सर्व महिला साईबाबांची पूजा अर्चना करतात, मोठ्या उल्हासाने परतीच्या प्रवासाला लागतात। या पालखी सोहळ्यात सामील होण्यासाठी जळगाव, माहूर, हिंगोली, पुणे, मुंबई येथूनही भाविक महिला येत असतात। यावर्षी देखील 60 ते 70 महिला या बाहेर गावाहून या पालखीमध्ये सामील आहेत। यंदाच्या वर्षी एकूण 150 ते 200 महिला या शिर्डी पदयात्रेस या पालखी सोबत निघाल्या आहेत। 2008 साली जय मा साई सेवाभावी बहुउद्देशीय महिला संस्थेची स्थापना करण्यात आली। भजनी मंडळ, देवीचा जागर, साई दरबार असे धार्मिक कार्यक्रमासोबतच अनेक सामाजिक कार्य या संस्थेच्या माध्यमातून केले जाते। महिलांसाठी देखील स्वतःची पालखी यात्रा असावी हा विचार पुढे आला आणि मंडळाने 2008 पासून महिला पालखी यात्रेला सुरुवात केली। ही उत्तर महाराष्ट्रातील पहिली महिला पालखी यात्रा म्हणून ओळखली जाते। 27 ते 31 डिसेंबर पर्यंत पालखी सोहळा असतो। तदनंतर पदयात्रा संपन्न झाल्यावरच त्याचा पारणा म्हणजे 1 तारखेला महाप्रसाद भंडाराचं आयोजन केलं जातं। गोविंदनगर परिसरात शिवसाक्षी बंगलो भावसार भवनच्या मागे अभय शुक्ला यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम होतो। संध्याकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत साई दरबार आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं, अशी माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। जय मा साई बहुउद्देशीय संस्था ये एक महिला की पालकी है। ये लोग 5 दिन का सोहला रखते हैं, तो इसमें ये लोग निकल रहे हैं आज और 31 को ये लोग पहुंच जाएंगे शिरडी। सारे महिला जितने भी है ये बहुत ही उत्साह से जाते हैं और होने के बाद इसका घर पे महाप्रसाद होता है जो 1 तारीख को गोविंदनगर में होगा। ये लोग जो भी इनको फंड्स मिलते हैं, जो भी मिलते हैं, इसका पूरा डोनेशन जाता है अलग अलग संस्थाओं को। ये लोग विकलांग लोगों को, अलग अलग NGOs को मदत करते हैं इसके थ्रू। थँक्यू। पायी चालताना खरंच खूप अडचणीही येतात, पण बाबा आम्हाला खूप छान अनुभव देतात आणि आम्हाला सांभाळून आम्हाला शिर्डीपर्यंत नेतात। तर या पालखीचा उत्सव आम्ही खूप म्हणजे 31 डिसेंबर जसं आहे की 31 डिसेंबर लोक वेगवेगळ्या प्रमाणे हे साजरा करतात, पण आम्ही 31 डिसेंबर म्हणजे आमचं शिर्डीमध्ये एक थाटामाटात आम्ही साजरा करतो। शिर्डीत चांगला उत्सव रंगवतो आणि बाबांच्या दर्शनाने हा शेवटचा दिवस आम्ही साजरा करतो आणि तिथूनच आमच्या नवीन वर्षाची आम्ही सुरुवात करतो। तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी सुनीता चव्हाणसह अजीज सय्यद।